नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या बघत असाल की लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि याच्यातच सध्या सोशल मीडियावर एक न्यूज बघितली असेल की याच्यामध्ये भाजपचं टेन्शन वाढलं। मग भाजपचं टेन्शन वाढण्यासाठी नेमके खरंच कोणते कारण आहेत ते कारण आपल्याला पाहायचेत। पहा, लक्षात घ्या, सध्या बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पेटला होता तो मराठा आरक्षणाचा आणि त्याच्यातच मनोज जरांगे पाटलांनी हा लढा लढवला आणि कुठेतरी शिखरावर पोहोचला होता आणि शिखरावर पोहोचण्याच्या अगोदरच लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आणि कुठेतरी सगळे सोयऱ्याचा हा मुद्दा मागे पडला, त्याची अंमलबजावणी झाली नाही कारण त्याचा जीआर सुद्धा काढला नाही। हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो जेणेकरून मनोज जरांगे पाटील सांगतील त्या व्यक्तींच्या पाठीमागे जाण्यासाठी मराठा समाज त्यांच्या पाठीमागे आहे। त्यांनी एक सरळ वाक्य बोलून दाखवलं होतं की या ठिकाणी सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने जे बोलतील त्यांना पाठिंबा द्या आणि जे विरोधात होते त्यांना पाडा। हा महत्त्वाचा एक फॅक्टर या ठिकाणी घडू शकतो। दुसऱ्या बाजूला बघितलं असेल दुसरा महत्त्वाचा मुद्दा कोणता, या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यावेळेस सत्ताधारी विरोधकांवर कडाडून टीका करत होते, त्यांच्यावर आरोप लादत होते आणि आरोप लादून कुठेतरी त्यांचे पुरावे सुद्धा दाखल करत होते, मग ते कोणताही घोटाळा असो, या ठिकाणी 70,000 कोटीचा घोटाळा असो किंवा आदर्श घोटाळा असो, अनेक प्रकारचे घोटाळे आहेत जेणेकरून यांनी आरोप केले होते आणि त्यांच्या सोबत पुरावे सुद्धा दाखल केले होते। पण तेच व्यक्ती त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत आणि याचा सोबत आहेत। कुठेतरी याचा सुद्धा राग या व्यक्तींच्या मनात आहे का की या ठिकाणी फक्त राजकीय स्वार्थापोटीच फक्त आरोप होत आहेत का या ठिकाणी महत्त्वाच्या विकासाच्या मुद्द्यावर आरोप होत आहेत, हे लोकांना सध्या याच्यातून शिकवण भेटली आहे। म्हणून या ठिकाणी सुद्धा भाजपचं टेन्शन वाढण्याचं हे दुसरं कारण घडू शकतं। तिसऱ्या बाजूने बघितलं असेल या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातीलच काही राजकीय नेत्यांनी एक वक्तव्य केलं होतं, ते म्हणजेच कोणतं, या ठिकाणी जे ओबीसींचा विचार करतील ते देशावर राज करतील। म्हणजे या ठिकाणी या वाक्यावरून एक लोकांना कळलं की इथं कुठेतरी जातीवादाचा मुद्दा होतोय, एकाच प्रवर्गाचा विचार केला जातोय, बाकीचे प्रवर्ग नाहीत का? म्हणजे या ठिकाणी छोटा प्रवर्ग असेल त्याचा विचार करायचा नाही का? प्रत्येक प्रवर्गाचा विचार करणारा राजकीय व्यक्ती हा लोकांच्या मनातला राजा असतो। म्हणून या ठिकाणी बघितलं असेल महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचं टेन्शन वाढण्यासाठी हे कारण घडू शकतात असं सोशल मीडियावर सांगण्यात येतंय आणि त्याच्यातच मनोज जरांगे पाटलांचा लढा हा सर्वात मोठा या ठिकाणी फॅक्टर ठरू शकतो असं सुद्धा म्हणतायत। मग याचं कारण काय, या ठिकाणी बघितलं असेल मराठा समाजातील वाशी या ठिकाणी ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी मोर्चा दिला त्या ठिकाणी बघितलं असेल सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाचा जीआर काढून या ठिकाणी मराठ्यांची धुळपीक केली असं मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाटते। कारण या ठिकाणी बघितलं असेल या ठिकाणी घोषणा केली होती सगळे सोयऱ्याच्या अध्यादेश जारी करणार, पण कुठेतरी ते अध्यादेश जारी झाला नाही आणि मराठ्यांचा अपमान झाला, म्हणून हा मराठा समाज त्यांच्या विरोधात तर नाही असा एक महत्त्वाचा प्रश्न। तुम्ही बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी मराठा समाज प्रत्येक राजकीय पक्षातील उमेदवारांना अडवणूक करण्याचा प्रयत्न करतोय। याचं कारण काय, कारण आमच्या प्रश्नांची सोडवणूक केली का, नाही केली तर आमच्याकडे मत मागायला का आलात, अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा प्रत्येक गावामध्ये विचारतायत। म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातील भाजपचंच टेन्शन का वाढतंय असं सोशल मीडियावर सांगण्यात येते। कारण बघितलं असेल महाराष्ट्रातील सत्ता ही भाजप शासित आहे, म्हणून ज्यांची सत्ता त्यांच्याच विरोधात बोलल्या जाते आणि काही म्हणतायत की या ठिकाणी प्रचार आणि प्रसार सभेत 10% आरक्षण मराठा समाजाला दिलंय, पण या ठिकाणी मराठा समाजातील मुलांच्या हातात गाजर दिलंय का? ते महत्त्वाचं कारण काय, पोलीस भरतीमध्ये बघितलं तर 50%च्या आसपास मुलं हे पोलीस भरतीपासून वंचित राहिलेत। त्याचं कारण काय, त्यांना ते ओबीसी प्रमाणपत्र नाही पण 10% आरक्षणाचं प्रमाणपत्र सुद्धा नाही मिळालं, म्हणून त्यांना फॉर्म भरता नाही आणि पोलीस भरतीपासून वंचित राहिलेत। याला सुद्धा कोण जिम्मेदार आहे, अजून कोणीच वाचा फोडली नाही, कारण ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बेधुंद आहेत। मग या ठिकाणी त्या मुलांचा विचार जर कदाचित यांनी नाही केला तर मग मला सांगा ते मुलं का विचार करतील? ठीक आहे, तुम्ही 10% दिलं, पण ते 10% दिलं ते सुद्धा मुलांना कुठंतरी गाजर दाखवल्यासारखं वाटतंय, म्हणून हे मुलं चिडलेत। मग अजून याच्या पलीकडे जाऊन बघितलं, विचार केलं तर सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा निर्णय होणार की नाही होणार हा सुद्धा लोकांच्या मनातला प्रश्न आहे। कारण मनोज जरांगे पाटील म्हणतायत की जोपर्यंत सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माझा लढा चालूच राहणार आहे आणि अशा प्रकारे बघितलं मराठा समाज बहुसंख्य मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहे, त्यांच्या समर्थनात आहे। कारण त्यांना माहिती आहे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली तर प्रत्येक व्यक्तीला कुणबी दाखला भेटू शकतो आणि कुठंतरी त्यांच्या पाठीमागे जो बहुसंख्य लोकांचा पाठिंबा आहे, समर्थन आहे, त्या लोकांनी जर ठरवलं तर कदाचित मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे
लोकसभेमध्ये उमेदवार नाही उभे केले, पण विधानसभेच्या निवडणुकीत 288 उमेदवार देणार आणि स्वतःच त्या लोकांना देणारे बनवणार. म्हणजे या ठिकाणी सगळे सोयऱ्याचा अंमलबजावणी नाही झाली तर कदाचित उमेदवार देऊन ते देणारे बनवणार आहेत. मग अशा प्रकारचा निर्णय झाला तर प्रत्येक राजकीय पक्षाची कुठंतरी धावपळ सुरू आहे, कारण या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणात कुठंतरी उलथापालथ होण्याची शक्यता दिसतेय. म्हणून या ठिकाणी प्रत्येकाचं टेन्शन वाढल्यासारखं दिसतंय. कारण मनोज जरांगे पाटलांनी 4 जून तारीख सांगितली, 5 जून तारीख सांगतील, पण 8 जूनला त्यांनी बघितलं नारायणगडावर विराट सभा ठेवली. कोट्यावधी लोकांच्या संख्येनं त्या ठिकाणी जाणार आहेत. मग नारायणगडावर सभेमध्ये नेमकं काय सांगणार मनोज जरांगे पाटील? सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी नाही झाली म्हणून विधानसभेच्या तयारीला लागण्यासाठी कदाचित सल्ला देऊ शकतात. त्यांनी तर अगोदरच घोषणा केली आहे. पण या ठिकाणी कदाचित त्याची अंमलबजावणी जर झाली तर 100% मनोज जरांगे पाटील विधानसभेत पदार्पण करणार नाहीत, ते माघार घेतील. कारण त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे समाजाचा. त्यांना कुठल्याही प्रकारचा राजकारणात इंटरेस्ट नाहीये. जर त्यांना राजकारणात इंटरेस्ट असला असता तर त्यांनी लोकसभेत उमेदवार दिले असते. विधानसभेमध्ये उमेदवार देण्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी सांगितलं सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली तर काहीच गरज नाही कशामध्ये, विधानसभेत जाण्याची. आणि जर अंमलबजावणी नाही झाली तर देणारे बनवण्यासाठी, याच व्यक्तींना विधानसभेत पाठवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात 288 जी काही आपली मतदारसंघ आहेत विधानसभेचे, त्या प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देणार आहेत. मग या ठिकाणी प्रत्येक पक्षाची एक धावपळ सुरू झाली आहे. आणि याच्यातच बघितलं भाजपचंच नाव का पुढे येते. या ठिकाणी बघितलं असेल जे काही आतापर्यंत मराठा आरक्षणाबद्दल जे घडलं त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये विरोधक म्हणून भाजपला मोठ्या प्रमाणात लोकांचे प्रश्न विचारले जात आहेत. का विचारले जात आहेत त्याचं कारण जर बघितलं, लोकांकडून विचारून घेतलं तर ते सरळ म्हणतायत की या ठिकाणी जे काय अध्यादेश काढला त्याचा अपमान का केला. आणि दुसरी गोष्ट बघितलं, जे तुम्ही विरोधकांवर आरोप केले होते की या ठिकाणी तो आरोपी, जर आरोप म्हणतो आपण कशा प्रकारचे की ते घोटाळाबाज आहे, तो भ्रष्टाचारी आहे, तोच व्यक्ती तुमच्या सोबत कस काय. म्हणजे या ठिकाणी एका बाजूने म्हणायचं तो व्यक्ती चोर आहे आणि तो चोरच माझ्या बाजूला येऊन बसला तर लोकांच्या मनात शंका निर्माण होणारच. म्हणून या ठिकाणी कुठंतरी टेन्शन वाढल्यासारखं दिसतंय आणि लोकांच्या मनातले प्रश्न आपण या व्हिडिओच्या मार्फत घेतले, जेणेकरून प्रत्येकाला कळणं गरजेचं आहे की हे नेमके आरोप प्रत्यारोप त्याचे कारण काय आहेत आणि टेन्शन का वाढतंय. आणि टेन्शन वाढलं तरी सुद्धा याच्यामध्ये नेमकं काय घडणार हे येत्या 4 जूनच्या निकालामध्ये कळणारच आहे. आणि 4 जूनचा निकाल लागला आणि कदाचित या ठिकाणी कोणाला फटका बसला तर 100% याच्यातून ते शिकवण घेतील आणि येत्या काळात कदाचित ते निर्णय देतील. मग या ठिकाणी काय होणार आहे ते 4 जूनच्या निकालामध्ये कळणारच आहे. पण हे प्रश्न तुमच्यापर्यंत सांगण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला होता. ठीक आहे, थांबतो. धन्यवाद.